नमस्कार मुलांनो, इयत्ता पहिलीचा मराठीचा धडा 19 बघ व सांग याच्यामध्ये अपोजिट चित्र दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांची नावंही दिलेली आहेत. लहान बॉल, मोठा बॉल म्हणजे लहान चेंडू, मोठा चेंडू, लहान अपोजिट मोठा. आता कम्प्युटर टेबलावर आहे म्हणून इथे वर लिहिलं आहे. हा चेंडू टेबला खाली आहे म्हणून खाली लिहिलं आहे. वर अपोजिट खाली. इथे एक भोवरा आहे म्हणून एक आणि इथे एकापेक्षा जास्त आहे म्हणजे 3 आहेत म्हणून एक अनेक. आता ही मुलगी जी आहे हा सूर्य आहे तर सूर्य हिच्या पुढे आहे म्हणून तिची सावली मागे येते. या चित्रात सूर्य हिच्या मागे आहे म्हणून हिची सावली पुढे. मागे अपोजिट पुढे. आता हे काय मॉप आहे. एक मोठा आहे एक लहान. मग मोठ्याला म्हणतात उंच आणि लहानाला म्हणतात ठेंगा. उंच अपोजिट ठेंगणा. उंच अपोजिट ठेंगणा. त्याच्यानंतर इथे मुलं शाळेची बस आहे. यात मुलं आतमध्ये आहे म्हणून इथे लिहिले आत. आता मुलं बाहेर आहेत, बसच्या बाहेर उभी आहेत म्हणून त्याला म्हणतात बाहेर. आत अपोजिट बाहेर. आता याप्रमाणे मी ही चित्र वेगळी बनवलेली आहेत ते दाखवते तुम्हाला. इथे लहान मोठा तसंच दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी ग्लासाच्या आत आहे म्हणून आत. आता पाणी थोडंसं बाहेर सांडलं आहे म्हणून बाहेर म्हणजे आत अपोजिट बाहेर. नंतर हे चिन्ह कसलं आहे बरोबर आणि हे चुकीचं आहे म्हणून इथे बरोबर अपोजिट चूक. आता हा मुलगा हसतोय म्हणून हसला. हा मुलगा रडतोय म्हणून रडला. त्यानंतर हे कार्टून टेडी बिअर आहे. हा जाडा आहे टेडी बिअर. हा बारीक आहे म्हणून जाडा अपोजिट बारीक. आता हे घर आहे. घराच्या मागे झाड आहे म्हणून इथे मागे लिहिलं आहे आणि घराच्या पुढे झाड आहे म्हणून पुढे लिहिले. मागे अपोजिट पुढे. आता पाण्याचा जग आहे. हा टेबलावर आहे म्हणून इथे वर लिहिलं आहे. पाण्याचा जग टेबला खाली आहे म्हणून खाली लिहिलं. इथे मोठा मॉप आहे, उंच आहे म्हणून त्याला उंच लिहिलेलं आहे आणि हा ठेंगणा आहे म्हणून ठेंगणा म्हणजे उंच अपोजिट ठेंगणा. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.